जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती। आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑब्स्टेट्रिक ICU। किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850 20 0017। नमस्कार, मी साक्षी, न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबरबातमध्ये। कौटुंबिक वादातून मुलाने आईवर कोयत्याने वार करून जखमी केल्याची घटना जखणगाव येथील 28 मे रोजी रात्रीच्या सुमारास घडली। जनाबाई बाबासाहेब भिसे असे जखमी महिलेचं नाव आहे। त्यांच्या फिर्यादीवरून अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात त्यांच्या मुलाविरुद्ध 1 जून रोजी गुन्हा दाखल करण्यात आला। सूर्यकांत बाबासाहेब भिसे असे गुन्हा दाखल झालेल्या मुलाचं नाव आहे। येथे लघुशंका करू नका असे सांगितल्याचा राग आल्याने जामखेड रस्त्यावरील पोकळे वस्ती येथे एकाने पिस्तुलातून 3 गोळ्या झाडल्या। 2 गोळ्या हुकल्या, परंतु 1 गोळी कुणाल बंडू पवार यांच्या पायाला लागली, त्यात तो गंभीर जखमी झाला। हा प्रकार रविवारी पोकळे वस्ती येथे घडला। या प्रकरणी आदित्य बबन पोकळे यांच्या फिर्यादीवरून जामखेड पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला। नात्यातील 11 वर्षाच्या अल्पवयीन मुलीला मारहाण करून तिच्यावर अत्याचार केला। रावरी पोलिसांनी सोमवारी पहाटे आरोपीला ताब्यात घेऊन अटक केलाय। आरोपीने रविवारी सायंकाळी 5 ते 6च्या दरम्यान 11 वर्षाच्या अल्पवयीन मुलीला गावातून अंडी घेऊन देतो असं सांगून घराच्या बाहेर नेलं। मुलीला चापटीने मारहाण करून तिच्याबरोबर जबरदस्तीने अत्याचार केला। गेल्या आठवड्यात नगर तालुक्यातील काही गावांमध्ये अतिवृष्टी होऊन झालेल्या नुकसानीनंतर रविवारी खासदार निलेश लंके व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्या गावांमध्ये जात केलेल्या मदत कार्यामुळे तेथील जनजीवन सुरळीत झालंय। गाळाने माखलेली प्राथमिक आरोग्य केंद्र चकाचक करण्यात आल्याने ते सोमवारी सुरळीत झाले। आठवडे बाजार भरला तर जुंदरे मळ्यातील रस्ताही सुरू झालाय। सारोळा कासार येथील वाहून गेलेले स्मशानभूमीचा भाग भराव टाकून पुनर्वत करण्यात आलाय। काळे मळ्याचा रस्ता 2 पूल दुरुस्त करून सुरळीत करण्यात आलाय। बारवे मळ्यातील दत्त मंदिराकडे जाणारा रस्ता तसेच अकोलनेर ते सारोळा शिव रस्ता खासदार लंके यांच्या मावळ्यांनी दुरुस्त केला। अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रगतशील आणि शिक्षणाच्या क्षेत्रात अग्रण्य असलेल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सर्वात मोठे असे श्री मारुती रावजी घुले पाटील शिक्षण संस्थेच्या जिजामाता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात उपप्राचार्य म्हणून कल्याण देवराव रुईकर सर यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली। रुईकर सरांचा शैक्षणिक व सामाजिक कार्यात मोठा अनुभव आहे। त्यांनी 1999 ते 2004 या कालावधीत सालवडगाव येथे उपसरपंच म्हणून जबाबदारी सांभाळली होती। त्यांच्या कार्यकुशलतेमुळे आणि नेतृत्व गुणामुळे त्यांनी स्थानिक विकासात मोलाचा वाटा उचलला होता। त्यांच्या उपप्राचार्यपदी निवडीनंतर शिक्षण संस्था, सहकारी, विद्यार्थी व ग्रामस्थांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। जिजामाता शिक्षण संस्था आणि स्थानिक समाजामध्ये ही नियुक्ती आनंदाने आणि अभिमानाचे कारण ठरत आहे। जिल्ह्याची खबरबातमध्ये घेऊया छोटीशी विश्रांती। आता कडक उन्हाळ्यात राम एजन्सी घेऊन येत आहे खास थंडगार गारवा। सर्व ब्रँडेड कंपनीचे फॅन, AC, कूलर्स, फ्रीज आणि बरेच काही। तर या उन्हाळ्यात एकदा अवश्य भेट द्या नामांकित कंपनीचे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे नगर जिल्ह्यातील एकमेव विश्वसनीय दालन राम एजन्सी, शाखा सावेडी, नवी पेठ आणि मार्केट यार्ड। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया पुढील बातम्या।
श्रीरामपूर येथील शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने दुचाकी चोरणाऱ्या सराईत 2 आरोपींना जेरबंद केलाय। त्यांनी चोरलेल्या 9 मोटारसायकल जप्त करण्यात आल्या। तालुक्यातील खंडाळा येथील संकल्प राजेंद्र सोनवणे यांची मोटारसायकल शहरातून 5 ऑक्टोबर 2024 मध्ये अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली होती। या प्रकरणी संकल्प सोनवणे यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली होती। श्रीगोंदा तालुक्यातील प्रशासकीय अधिकारी सकारात्मक पद्धतीने काम करत असल्याने जनता दरबारात येणाऱ्या तक्रारीचा ओघ कमी झालाय। मात्र प्रशासनावर अंकुल ठेवण्यासाठी दरमहा जनता दरबार सुरूच ठेवणार असल्याचं आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी सोमवारी माध्यमांशी बोलताना सांगितलंय। पाचपुते यांनी सोमवारी येथे 4था जनता दरबार घेतला। या प्रसंगी ते बोलत होते। शहर आणि तालुक्यातून 2 अल्पवयीन मुलींना अज्ञात आरोपींनी फूस लावून पळून नेलं, त्यामुळे पालक वर्गात चिंता व्यक्त होत आहे। शहरातील एक 15 वर्ष वयाची मुलगी कुटुंबासमवेत रात्री झोपली होती। मध्यरात्री तिची आई झोपेतून उठली असता मुलगी दिसून आली नाही। शनिवारी रात्री ही घटना घडली। सर्वत्र शोध घेऊन ही मुलगी सापडली नाही, त्यामुळे कुटुंबियांनी पोलिसात धाव घेतली। शहर पोलिसांनी गुन्हा दाखल करीत तपास सुरू केला आहे। दुसरी घटना खर्डी येथे घडली। तालुका पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय। लोकसभा निवडणुकींना वर्ष पूर्ण झाले। यामध्ये अहिल्यानगरमध्ये सुजय विखेंना पराभूत करून आमदारकी ते खासदारकी असा प्रवास करणारे निलेश लंके यांनी खासदार म्हणून आपल्या वर्षभराच्या कार्यकाळामध्ये काय काम केलं याचा लेखाजोखा घेण्यासाठी खासदारांनी रिपोर्ट कार्ड या खास कार्यक्रमात त्यांची मुलाखत घेतली। यावेळी त्यांनी विविध कामांबद्दल माहिती दिली। यामध्ये नगर शहरातील बहुचर्चित असा नगर मनमाड रस्त्यावर बोलताना त्यांनी माजी खासदार सुजय विखेंवर टीकास्त्र सोडल्याचं पाहायला मिळालंय। श्रीरामपूर शहरातील पूनम सुहास गांधी या महिलेच्या अपघातातील मृत्यू प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। 27 मे या दिवशी सकाळी 11 वाजेच्या दरम्यान ही घटना घडली होती। गांधी या वडाळा महादेव येथे योगा शिकण्यासाठी त्यांच्या दुचाकीवरून जात होत्या। त्यावेळी पाठीमागून आलेल्या टँकरने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली। यात गांधी गंभीर जखमी झाल्या होत्या। त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला। पोलीस अधिक तपास करत आहेत। जिल्ह्याची खबर बातमध्ये येतेच थांबतोय। तुम्ही पात्रा न्यूज 24 सह्याद्री। जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।